हॅलो एव्हरीवन. आज आपण डिफरंट टाइप्स ऑफ AC सर्किट्स स्टडी करणार आहोत किंवा AC थ्रू रेजिस्टर्स, इंडक्टर्स अँड कॅपॅसिटर्स. अल्टरनेटिंग करंट ज्यावेळेस आपण रेजिस्टरच्या ॲक्रॉस कनेक्ट करतो किंवा इंडक्टरच्या ॲक्रॉस कनेक्ट करतो किंवा कॅपॅसिटरच्या ॲक्रॉस कनेक्ट करतो त्यावेळेस त्यांचं बिहेवियर किंवा त्याच्याशी रिलेटेड असणारे जेवढे काही फिनॉमिनॉन आहेत ते आपण आज पाहणार आहोत. वन बाय वन आपण पाहणार आहोत. त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला पाहायचं आहे AC वोल्टेज अप्लाइड टू रेजिस्टर. ज्यावेळेस आपण अल्टरनेटिंग वोल्टेज एका रेजिस्टरच्या ॲक्रॉस अप्लाय करतो त्यावेळेस त्याचं बिहेवियर काय असेल. जसं की आपल्याला माहीत आहे की ओहमिक सर्किट आपण पाहिलेलं आहे. ओहमिक सर्किटमध्ये काय आहे, एक सिम्पल रेजिस्टर असतो, बरोबर आहे. ह्या रेजिस्टरच्या ॲक्रॉस आपण काय करतो, एक बॅटरी म्हणजे DC सोर्स कनेक्ट करतो. त्यावेळेस DC सोर्सच्या फ्लोला अपोज करण्याचं काम कोण करतं या ठिकाणी, हा रेजिस्टर करतो. हे आपण पाहिलेलं आहे, बरोबर आहे. ज्यावेळेस या व्होल्टेज सोर्सनं इलेक्ट्रिक करंट सप्लाय केला त्या इलेक्ट्रिक करंटच्या फ्लोला अपोज करण्याचं काम हा रेजिस्टर करतो. तसं ज्यावेळेस आपण या रेजिस्टरच्या ॲक्रॉस अल्टरनेटिंग व्होल्टेज अप्लाय करणार आहोत त्यावेळेस त्याचं बिहेवियर कसं असेल किंवा तो त्या ठिकाणी अपोजिशनच करेल का आणखीन काही वेगळं आपल्याला पाहायला मिळते ते आपण याच्यामध्ये स्टडी करणार आहोत. आता बघा, आपण असं कन्सिडर केलं, सपोज रेजिस्टर ऑफ रेजिस्टन्स R इज कनेक्टेड टू AC सोर्स ऑफ EMF विथ इन्स्टंटेनियस व्हॅल्यू E इज इक्वल टू E0 साइन ओमेगा टी. आपण पाहिलेलं आहे की अल्टरनेटिंग करंट जो आहे, अल्टरनेटिंग सोर्स जो आहे, अल्टरनेटिंग सोर्सचा EMF आणि इलेक्ट्रिक करंट हे दोन्हीसाठी जे इक्वेशन आपण पाहिलेले आहेत. ज्यावेळेस आपण समजा कन्सिडर केलं अल्टरनेटिंग सोर्स आपण एका रेजिस्टरच्या ॲक्रॉस कनेक्ट केलेला आहे, ज्या रेजिस्टरचा रेजिस्टन्स हा किती आहे, कॅपिटल R आहे असं आपण कन्सिडर केले. हा रेजिस्टर आहे, याचा रेजिस्टन्स आहे कॅपिटल R. हा अल्टरनेटिंग सोर्सचा सिम्बॉल आहे, आहे. एवढा इन्स्टंटेनियस EMF आपण काय केलं आहे, त्याला अप्लाय केला आहे. आपल्याला माहीत आहे इन्स्टंटेनियस EMFसाठीचं इक्वेशन काय आहे, E इज इक्वल टू E0 साइन ओमेगा टी असं आहे, बरोबर आहे. इन्स्टंटेनियस EMF, पीक व्हॅल्यू ऑफ EMF किंवा RMS व्हॅल्यू ऑफ EMF या तीन व्हॅल्यूज आतापर्यंत आपण स्टडी केलेले आहेत. इन्स्टंटेनियस EMF म्हणजे काय, ॲट टाईम इन्स्टंट टी त्यावेळेसचा जो EMF आहे. आपण जर ग्राफ ड्रॉ केला तर ग्राफ कसा येतो, सायनासोइडल येतो. मग ग्राफमध्ये आपण ज्या व्हॅल्यूज बघितल्या होत्या, समजा हा आपला ग्राफ आहे, याच्यामध्ये आपण समजा एक सायकल या ठिकाणी ड्रॉ केलं तर इथं पीक व्हॅल्यू आहे, बरोबर आहे. त्याच्या हाफ म्हणजे इथं 45 अँगलला RMS व्हॅल्यू आहे, कारण 1/√2 ही व्हॅल्यू कशाची असते, साइन 45ची असते किंवा कॉस 45ची असते. ही पीक व्हॅल्यू, ही RMS व्हॅल्यू. नंतर या ठिकाणी आपण याला मीन व्हॅल्यू असं म्हणतो. आणि इथून इथपर्यंत कुठलीही EMFची व्हॅल्यू म्हणजे इन्स्टंटेनियस EMF. म्हणजे असं म्हणू शकतो आपण ॲट एनी टाईम इन्स्टंट टी, कुठलाही टाईम इन्स्टंट, इथून टाईम हा सायकल सुरू झालं किंवा टाईम स्टार्ट झाला, हा T/4 असतो. नंतर T/2 आहे, 3T/4 आहे, कंप्लीट टी आहे. इथून इथपर्यंत कुठल्याही टाईम इन्स्टंटला जर आपल्याला EMF माहीत करून घ्यायचा असेल तर त्यासाठी इन्स्टंटेनियस EMFचं इक्वेशन आहे E इज इक्वल टू E0 साइन ओमेगा टी. मग असा आपण हा जो अल्टरनेटिंग सोर्स आहे, या अल्टरनेटिंग सोर्सनं या रेजिस्टरच्या ॲक्रॉस अप्लाय केलेला इन्स्टंटेनियस EMF ॲट एनी इन्स्टंट तो काय आहे, E इज इक्वल टू E0 साइन ओमेगा टी आहे. E0 म्हणजे काय, पीक व्हॅल्यू ऑफ EMF किंवा मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ EMF आहे, बरोबर आहे. ओमेगा म्हणजे काय आहे, इट्स अँग्युलर फ्रिक्वेन्सी, त्या वेव्हची काय आहे ती अँग्युलर फ्रिक्वेन्सी आहे. मग आता पुढे बघा, लेट E बी द पोटेन्शियल ड्रॉप अक्रॉस द रेजिस्टर. आता या रेजिस्टरच्या अक्रॉस काही ना काहीतरी व्होल्टेज ड्रॉप झाला असेल, बरोबर आहे. हा जो रेजिस्टर आहे याच्या अक्रॉस काही ना काहीतरी पोटेन्शियल ड्रॉप, जसं आपण ओहमिक सर्किटमध्ये काय सांगतो, V इज इक्वल टू IR. म्हणजे काय आहे, V इज इक्वल टू IR म्हणजे पोटेन्शियल ड्रॉप अक्रॉस दॅट रजिस्टर. ज्यावेळेस त्याला आपण DC सोर्सच्या अक्रॉस कनेक्ट केलेला आहे त्यावेळेस. सिमिलरली या ठिकाणी हा जो रजिस्टर आहे, हा रजिस्टर आपण काय केलेला आहे, एका अल्टरनेटिंग सोर्सच्या अक्रॉस कनेक्ट केलेला आहे. मग या ठिकाणचा जो पोटेन्शियल ड्रॉप आहे तो कसं सांगणार आपण, तर किती सप्लाय केला होता E, त्यातून फ्लो होणारा जो करंट आहे तो इन्स्टंटेनियस करंट असेल I, आणि त्याचा रेजिस्टन्स किती आहे, त्या रेजिस्टरचा R आहे. त्याच्यामुळे इथं आपण काय लिहू शकतो, E इज इक्वल टू I इंटू R. हा काय आहे, पोटेन्शियल ड्रॉप अक्रॉस दॅट रजिस्टर व्हेन इट इज कनेक्टेड टू अल्टरनेटिंग व्होल्टेज, बरोबर आहे. मग आता समजा मी याला इक्वेशन नंबर 1 दिलं आणि याला इक्वेशन नंबर 2 दिलं, तिथं आपण काय म्हणू शकतो, लेफ्ट साईड इक्वल आहेत, बरोबर आहे. मग राईट साईड काय असतील, ऑल्सो इक्वल. त्यामुळं का इथं आपण खाली लिहू शकतो, फ्रॉम इक्वेशन 1 and 2
वी गेट इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 वरून लेफ्ट साईड इक्वल आहे, देअरफॉर राईट साईड ऑल्सो इक्वल आय इंटू आर इज इक्वल टू ई नॉट साईन ओमेगा टी. बरोबर आहे. आता इथे काय होईल, समजा आपल्याला इन्स्टंटेनियस करंट फाइंड आउट करायचं आहे, त्यातून फ्लो होणारा करंट किती आहे, तर आय इज इक्वल टू आरला इकडे आणतो मी ई नॉट डिवायडेड बाय आर इंटू साईन ओमेगा टी. आता जसं बघा इकडं आपल्याला माहीत आहे की व्ही इज इक्वल टू आय आर. बरोबर आहे. मग आय इज इक्वल टू काय येते, व्ही बाय आर इन केस ऑफ ओमिक सर्किट. सिमिलरली याच्यामध्ये काय येईल, ई इज इक्वल टू आय आर म्हणजे आय इज इक्वल टू ई बाय आर येईल. परंतु या ठिकाणी काय आहे, ई नॉट बाय आर आहे. ई नॉट म्हणजे काय, मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ ई एम एफ आहे. बरोबर आहे. त्यावेळेस जो असणारा करंट आहे तो कसा असेल, नक्कीच मॅक्झिमम असेल. त्याच्यामुळे इथं ई नॉट बाय आरची व्हॅल्यू काय येईल, आय नॉट येईल म्हणजे आय मॅक्स येईल. मग इथं आय इज इक्वल टू आय नॉट साईन ओमेगा टी असं तुम्हाला इक्वेशन मिळेल. हा काय आहे, इन्स्टंटेनियस करंट आहे फ्लोईंग थ्रू द रजिस्टर. त्या रजिस्टरमधून फ्लो होणारा हा काय आहे, इन्स्टंटेनियस करंट. आता ह्याचं कंपॅरिझन जे आहे ते आपण ओमिक सर्किट किंवा ओम्स लॉ सोबत जर केलं तर त्या ठिकाणी आपल्याला काय दिसते की जसं या ठिकाणी व्ही बाय आर आहे तसं या ठिकाणी ई बाय आर असेल आणि ई नॉट बाय आर म्हणजे मॅक्झिमम ई एफ असल्यामुळे त्या ठिकाणी असणारा इलेक्ट्रिक करंट कसा असेल, मॅक्झिमम असेल. म्हणून तर आपण काय म्हणू शकतो, इट इज फाइंड दॅट किंवा इट फाउंड दॅट रजिस्टर्स बिहेव सिमिलरली फॉर बोथ ए सी अँड डी सी व्होल्टेज. ज्यावेळेस अल्टरनेटिंग व्होल्टेज अप्लाय केलेलं आहे रजिस्टरच्या अक्रॉस किंवा डी सी व्होल्टेज अप्लाय केलेलं आहे, दोन्ही पण केसेसमध्ये रजिस्टरचं बिहेवियर कसं आहे, सेम आहे. म्हणून आपण म्हणू शकतो हेन्स द बिहेवियर ऑफ आर इन डी सी अँड ए सी सर्किट्स इज द सेम अँड आर कॅन रिड्युसेस डी सी ॲज वेल ॲज ए सी इक्वली इफेक्टिवली. म्हणजे याचा अर्थ आर रेजिस्टन्स जो आहे, रेजिस्टन्स हा डी सी सर्किटमध्ये कनेक्ट करू द्या किंवा ए सी सर्किटमध्ये कनेक्ट करू द्या, दोन्ही पण केसेसमध्ये आर हा काय करतो आहे, ए सी आणि डी सीला रिड्यूस करण्याचं म्हणजे याचा अर्थ अपोज करण्याचं काम करतो आहे. अल्टरनेटिंग करंट असेल किंवा अल्टरनेटिंग व्होल्टेज असेल किंवा डी सी व्होल्टेज किंवा डी सी करंट असेल, दोघांना पण रिड्यूस करण्याचं काम कोण करते, हा रजिस्टर करतो. ठीक आहे. त्याच्यामुळं ए सी आणि डी सी दोन्ही पण सर्किटमध्ये असणारा रजिस्टरचा रोल हा कसा आहे, सेम आहे. याच्यावरून आणखीन एक गोष्ट आपल्याला काय समजते, वी नो दॅट फॉर रजिस्टर देर इज झिरो फेज डिफरन्स बिटवीन इन्स्टंटेनियस अल्टरनेटिंग करंट आणि इन्स्टंटेनियस अल्टरनेटिंग ई एम एफ दॅट इज दे आर इन सेम फेज बोथ ई अँड आय रीच झिरो. म्हणजे इथं आपल्याला एक जर समजा आपण ग्राफ ड्रॉ केला, इथं जर आपण समजा ग्राफ ड्रॉ केला, आपल्याला माहीत आहे की अल्टरनेटिंग करंट आणि अल्टरनेटिंग व्होल्टेजचा ग्राफ आपण वर्सेस टाईम वर्सेस ड्रॉ करतो. मग या ठिकाणी मी समजा ई एम एफ पण घेतला आणि ई और आय इन्स्टंटेनियस ई एम एफ आणि इन्स्टंटेनियस करंट दोन्ही पण घेतलं आणि जर ग्राफ ड्रॉ केला तर समजा हा ई एम एफचा ग्राफ असेल तर अल्टरनेटिंग करंटचा ग्राफ कसा येतो, अशा पद्धतीने. म्हणजे इथे याचा आता काय दिसतं आपल्याला, दोन्ही पण झिरोपासून एकदा स्टार्ट झाले, दोन्ही पण झिरोला एकदाच आले, परत निगेटिव्ह मॅक्सला एकदाच, परत या ठिकाणी झिरो, परत पॉझिटिव्ह मॅक्स. बरोबर आहे. समजा हा आहे तुमचा ई नॉट म्हणजे मॅक्झिमम ई एम एफ आणि हा तुमचा आहे समजा आय नॉट म्हणजे मॅक्झिमम इलेक्ट्रिक करंट आहे. तर त्यावेळेस दोन्ही पण इथं काय दिसतं आपल्याला ग्राफवरून, दोन्ही पण एकाच वेळेस स्टार्ट झाले, एकाच वेळेस झिरोला, म्हणजे एकाच वेळेस मॅक्झिममला, एकाच वेळेस झिरोला, परत निगेटिव्ह मॅक्झिममला, परत झिरोला. म्हणजे याचा अर्थ या दोन्हीच्या मध्ये असणारा जो फेज डिफरन्स आहे तो कसा आहे, झिरो आहे. त्याच्यामुळे ज्यावेळेस आपण याची फेजर डायग्राम ड्रॉ करू, फेजर डायग्राम काय आहे तर रोटेटिंग वेक्टरच्या फॉर्ममध्ये रिप्रेझेंट केलेला अल्टरनेटिंग ई एम एफ आणि अल्टरनेटिंग करंट, त्याला म्हणायचं फेजर डायग्राम. या ठिकाणी हा एक्स ॲक्सिस, हा समजा वाय ॲक्सिस आहे, वाय ॲक्सिसवरती आपण ई एम एफ आणि अल्टरनेटिंग करंट हे दोन्ही पण घेणार आहोत. आणि इकडं अँगल असेल तर येणारा जो ग्राफ आहे किंवा अल्टरनेटिंग करंट आणि अल्टरनेटिंग ई एम एफ आहे तो अशा पद्धतीने असेल. हा आय नॉट आहे आणि हा, किंवा इथं आपण अगोदर ई नॉट घेतले त्यामुळे याला ई नॉट द्या आणि याला आय नॉट द्या. ठीक आहे. आणि जर समजा आपण यांचे प्रोजेक्शन्स काढले किंवा आय नॉट इथं द्या, याचे आपण प्रोजेक्शन्स काढले तर हे आपल्याला काय सांगतात, मॅक्झिमम व्हॅल्यूज ऑफ अल्टरनेटिंग ई एम एफ अँड अल्टरनेटिंग करंट. ठीक आहे. या दोघांमधला अँगल जो आहे कशामधला, इन्स्टंटेनियस ई एम एफ आणि इन्स्टंटेनियस करंट
बरोबर आहे. या दोघांमधला अँगल हा कसा आहे, 0 आहे. दोन्ही पण एकाच दिसते इथं आपल्याला, दोन्ही पण वेक्टर एकाच लाईनवरती आहेत. याचा अर्थ दोघांमधला अँगल कसा आहे, 0 आहे. बरोबर आहे. आणि या ठिकाणी दोघांनी पण एक्स ॲक्सिससोबत क्रिएट केलेला अँगल हा कसा आहे, ओमेगा टी आहे. त्याच्यामुळे इथं आपण काय म्हणू शकतो, फेज अँगल बिटवीन अल्टरनेटिंग करंट अँड अल्टरनेटिंग व्होल्टेज थ्रू रेजिस्टन्स आर इज 0. म्हणजे या ठिकाणी अल्टरनेटिंग EMF आणि अल्टरनेटिंग करंट इन केस ऑफ रजिस्टर हे दोन्ही पण कसे असतात, सेम फेजमध्ये असतात. आता इंडक्टर आणि कॅपॅसिटरच्या बाबतीमध्ये याच्या एक्झॅक्टली आपल्याला अपोजिट पाहायला मिळते. कसं ते आपण नेक्स्ट लेक्चरला पाहणार आहोत. या ठिकाणी थांबू आपण. थँक्यू.